हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वंचित सोबत आल्यास 4 ते 5 जागा देणं शक्य। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं मोठं विधान। तर रासप सोबत आल्यास माढ्याची जागा देण्यास तयार, पवारांकडनं स्पष्ट। वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे का याबाबत आम्ही संभ्रमात, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर 6 तारखेच्या बैठकीसाठी पवारांकडनं निमंत्रण, प्रकाश आंबेडकरांची माहिती। वंचित आणि मविया युतीचा तिढा 6 तारखेपर्यंत सुटलेला असेल। तिन्ही पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करतील, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्रात स्वतःची ताकद, मात्र मवियानं आंबेडकरांच्या पक्षाला शोभादायक वागणूक दिली नाही, मंत्री दीपक केसरकरांची टीका। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। भेटीत कोल्हापूर आणि सांगली लोकसभेच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती। पुण्यातील राज ठाकरेंच्या बैठकीला पदाधिकारी उशिरानं दाखल। पदाधिकारी उशिरानं आल्यानं राज ठाकरे तडकाफडकी मुंबईला रवाना। महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडनं लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील आणि फडणवीसांमध्ये भेट। लोकसभेसाठी शिवसेनेला 18 जागा मिळाव्यात असा सर्व खासदारांचा आग्रह, हेमंत पाटलांची प्रतिक्रिया। नारायण राणे तातडीनं दिल्ली दौऱ्यावर। लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर दिल्लीत महत्त्वाची बैठक। राणे उद्या अयोध्येलाही जाणार। आमदार कपिल पाटील थोड्याच वेळात नवीन पक्षाची घोषणा करणार। समाजवादी गणराज्य पार्टी या पक्षाची घोषणा करणार। उद्धव ठाकरेंची असणार उपस्थिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।